झालो. स्वप्नांत पण मी असे घर असेल असा कधी विचार केला नव्हता. घरी कोणीच नव्हते, पण नेहाच होती. तिने दार उघडून मला आत घेतले खरे, पण माझे लक्ष मात्र काही केल्या तिच्यावरून हटायला तयार नव्हते. त्याला कारण पण तसेच होते. तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. प्रॉब्लेम साडीचा नव्हता, पण ती परिधान करण्याचा होता. ती साडी अशी काही चिकटून बसली होती तिच्या शरीराला की काही विचारू नका. भरीसभर म्हणजे तिने जे ब्लाउज घातले होते ते खूपच पारदर्शी होते. त्यातून मी तिच्या छातीचे निप्पल्स बघू शकत होतो. कारण तिच्या साडीचा पदर एका बाजूने पूर्ण बाजूला झाला होता आणि ती तरीही ते घेत नव्हती. तिच्या छातीकडे मी त्यामुळे एकटक बघत होतो तेवढ्यात ती मला म्हणाली, आता काय आणले आहेस ते दाखवतो का, असे म्हणून ती माझ्याकडे बघून हसू लागली. मी तिला एक एक दागिने दाखवू लागलो. ती ते घालून बघू लागली. तिला सगळ्याचेच डिझाईन्स आवडले होते. पण दागिने इतके होते की ते घालून बघता बघता तिचे हात दुखू लागले होते. ते बघून ती मला म्हणाली, मी तर थकले बाबा. एक काम कर, तूच जरा मला हे दागिने घाल. मी फक्त बघते कसे दिसतात ते. मी होकार दिला आणि एक नेकलेस घेतले आणि तिच्या पाठीमागे गेलो. पाठीमागे जाताच तिने तिचे केस बाजूला केले. त्याच सरशी तिची पाठ मोकी झाली. तिची ती गोरीपान पाठ बघून माझा सोटाव करू लागलो. अतिशय नाजूक आणि गोरी असलेल्या त्या पाठीवर मी हूच हात ठेवला आणि ते नेकलेस घालू लागलो. माझा हात तिच्या पाठीवर पडतातच तिने डोळे बंद केले आणि वर छताकडे बघितले. माझ्या हाताचा स्पर्श आवडल्याची ती खूण होती हे. नेकलेस घालताना माझ्या हाताचा स्पर्श जसा होत होता तसा माझा सोटा अधिक कडक होत होता. तिचा तो कमालीचा गोरा देह बघून मी देहभान हरपलो होतो. नेकलेसवर नेकलेस दाखवताना एकदा तिचा पदर पुढून खाली पडला आणि वरून मला तिच्या भरदार साथीचे दर्शन झाले. तिचे ते गोलाकार उरोजाचा उभार बघून मी वेडापिसा झालो. मी व्याकुळ होऊन ते बघू लागलो. त्या दोन डोंगरामधून दिसणारी ते भली मोठी फट बघून मला वेड लागायची वेळ आली. त्या फटीकडे बघत मी तिला नेकलेस घालू लागलो. तिने पदर अजिबात अडजस्ट केला नाही. त्यामुळे तिची छाती मी बऱ्यापैकी बघू शकत होतो. ती तिशीच बसली होती. त्या नेकलेसचे लॉकेट नेमके कसे आहे ते तिला लक्षात येत नव्हते. ते बघून ती मला म्हणाली, ते लॉकेट जरा नीट लाव बघू कसे आहे ते. असे म्हणताच मी माझा हात वरून तिच्या छातीकडे नेला आणि तिचे ते लॉकेट माझ्या हातात घेतले. तिच्या लॉकेटला हात लावताना अर्थातच माझा हात तिच्या छातीवर पडला होता. मी सैरभर झालो. ती मला म्हणाली, लॉकेट थोडे वर वाटत आहे मला. अजून किती खाली नेता येऊ शकते दाखव. असे म्हणताच मी मागून नेकलेसची दोरी खाली सोडली आणि ते लॉकेट पकडूनच तिच्या छातीच्या फटीतून आत सोडले. नीट लॉकेट पडकून दाखव ना, पूर्ण मला बघायचे आहे, ती मला म्हणाली. मी हात आत घातला आणि सर तिची छाती दाबू लागलो. तिला तेच हवे होते. तिने माझ्या हाताला तिच्या हातात घेतले आणि जोरजोरात तिची छाती दाबून घेण्यास सुरुवात केली. तिला झटकन मी उठवले. वे फार नव्हता. शेठ येण्याची वेळ झाली होती. तिची साडी झटकन फेडली आणि तिला पूर्ण नग्न केले. नेहाची छाती तोंडात घेऊन चोकून चोकून काढत असतानाच ती माझा सोटा तिच्या हातात घेऊन हलवत होती. खूप वेळ हा प्रकार झाल्यावर तिला मी बाजूला केले. तिला तसेच मी समोर असलेल्या सोफ्यावर उताणे गुडघ्यावर बसवले आणि मागून तिच्या सुपारीच्या माझा सोटा कचकन कोंबला. एका हिसड्यातच माझा सगळा सोटा पूर्ण आत जाताच मी प्रचंड वेगाने माझी कंबर मागे पुढे करत हलवू लागलो.
हिसड्यावर हिसडे देऊन तिच्या योनीच्या मी पार चिंध्या केल्या आणि शेवटी त्यातच माझे सगळे वीर्य मी सोडले आणि आम्ही शांत झालो. अशा प्रकारे तेव्हापासून मी नियमितपणे नेहाला शेठ घरी नसताना तिच्या घरी जाऊन ठोकू लागलो होतो.